नमस्कार, आशिष तर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण विशेषण म्हणजेच काय, विशेषण आणि विशेषणामध्ये काय डिफरन्स आहे ते बघणार आहोत. त्याच्यानंतर विशेषणाचे स्थळानुसार किती प्रकार पडतात ते बघणार आहोत. दोन प्रकार पडतात, आदि विशेषण आणि विधेय विशेषण. विशेषणाचे मुख्य तीन प्रकार कोणकोणते पडतात आणि त्याचे वेगवेगळे प्रकार किती प्रकारे पडतात ते आज आपण बघणार आहोत. तर विशेषणाचे मुख्य प्रकार आहेत गुण विशेषण, संख्या विशेषण आणि साधित विशेषण. संख्या विशेषणाचे ही प्रकार पडतात ते पण आज आपण बघणार आहोत. तर सर्वांना विशेषण म्हणजेच काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ गोड आंबा, तर आंब्याबद्दल हा गोड आहे ते बघू मित्रांनो इथं. विशेषण आणि विशेषणाचे प्रकार. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विकारी शब्द विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल कशाबद्दल माहिती सांगते विशेषण? नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल माहिती सांगून त्या नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. काही विशेषण हे विकारी असतात आणि काही विशेषण हे अविकारी असतात. कोणते शब्दाची 8 जातीपैकून कोणत्या जाती विकारी आहेत आणि कोणत्या जाती अविकारी आहेत ते आपण एकूण शब्दाच्या 8 जातीमध्ये हे आपण बघितलाय. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो. काही विशेषण विकारी. आता विकारी म्हणजेच काय आणि अविकारी म्हणजेच काय? विकारी म्हणजे ज्याच्यामध्ये लिंग वचन विभक्ती नुसार नामामध्ये बदल होते त्याला विकारी असे म्हणतात. आणि लिंग वचन विभक्ती याच्यामध्ये बदल होत नाही त्याला अविकारी असे म्हणतात. तर ज्या नामासाठी विशेषण आलेला असते त्याला विशेष्य असे म्हणतात. ज्या नामासाठी विशेषण आलेला असते त्याला विशेषण असे म्हणतात. याचा पण मित्रांनो समजायचे, हा रट्टा मारू नये. हा सेंटेन्स मित्रांनो एक्झाम मध्ये आलेला आहे. ज्याचे वर्णन केले जाते त्याला विशेष्य असे म्हणतात आणि वर्णन करणारा शब्द म्हणजेच विशेषण असतो. याचाही मित्रांनो तुम्हाला इथं उदाहरणाद्वारे समजणार आहे. विशेषण म्हणजेच उपमान आणि विशेष्य म्हणजेच उपमान आणि विशेष्य म्हणजेच उपमेय होय. जर वाक्यात नाम नसेल, कारण की नाम हा विशेषण काय असते? नामाबद्दल म्हणजे नामाच्या पूर्वी असते किंवा नंतर असते. जर नाम नसेल तर त्या वाक्यामध्ये विशेषण नसते. उदाहरणार्थ आंबट चिंच, आंबट चिंच आवडते. तर मित्रांनो इथं नाम कोणतं आहे? चिंच. नाम कोणतं आहे? चिंच. आणि हा आहे विशेषण. आंबट काय आहे? विशेषण. तर ह्या नाम आहे चिंच, तर नामाबद्दल विशेष माहिती कोण सांगत आहे? चिंच कशी आहे? आंबट आहे. म्हणजेच ह्या चिंचबद्दल विशेष माहिती सांगत आहे आंबट हा शब्द. म्हणून विशेषणाची डेफिनेशन आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. म्हणजे विशेषण काय आहे? आंबट आहे. दुसरा आपण उदाहरण घेऊ. गुलाब, आंबा, गोड आंबा आहे. तर मित्रांनो इथं नाम कोणतं आहे? नाम आंबा आहे. आणि ह्या नामाबद्दल विशेष माहिती म्हणजे गोड आंबा कसा आहे? गोड आहे. म्हणून याला विशेष माहिती सांगत आहे नामाबद्दल.
म्हणजे आंब्याबद्दल गोड हे विशेष माहिती सांगत आहे. तर इथं विशेषण कोणतं आहे? गोड आहे. विशेषण मित्रांनो तुम्हाला समजला असेल. आणि जो विशेषण आहे तर जो नाम, ज्या नामाबद्दल विशेषण आलेलं आहे त्याला विशेष्य असे म्हणतात मित्रांनो. विशेष्य कोणतं आहे? हे नाम, नामालाच विशेषण विशेष्य पण म्हणतात. विशेष्य, चिंचला विशेष्य, कारण आंबट या चिंचेबद्दल विशेष माहिती सांगत आहे आंबट हा शब्द. तर ज्या नामाबद्दल, या विशेषणाला आपण, त्या नामाला आपण विशेष्य म्हणतो. त्याच्यानंतर इथं बघा मित्रांनो, ज्या नामासाठी विशेषण आलेला असते त्याला विशेष्य असे म्हणतात. म्हणजे ह्या आंबा ह्या नामाबद्दल, गोड, आंबा कसा आहे? गोड आहे. याच्याबद्दल आंबा कसा आहे? गोड. तर ह्या गोड हा शब्द ह्या आंब्यासाठी आलेला आहे म्हणून तो विशेष्य आहे. ज्याचे वर्णन केले जाते त्याला विशेषण असे म्हणतात. म्हणजे चिंचेचे वर्णन केले जाते याला विशेष्य म्हणतात. आणि वर्णन करणारा शब्द म्हणजेच विशेषण असतो. तर आंबा कसा, चिंच कशी आहे? आंबट आहे. आणि आंबा कसा आहे? गोड आहे. तर मित्रांनो तुम्हाला विशेषण आणि विशेष्य समजला असेल असे मी आशा करतो. याच्यानंतर विशेषण म्हणजेच उपमान आणि विशेष्य म्हणजे उपमेय होय. उपमान आणि उपमा आपण म्हणतो, आपण कोणाला उपमा देतो? उपमा म्हणजेच ती आपण, ती वस्तू आपल्या जवळ राहत नाही तिला आपण उपमा देतो. ते म्हणजेच विशेषण आहे. आणि विशेष्य म्हणजेच उपमेय. जर मित्रांनो वाक्यामध्ये नाम नसेल तर त्या वाक्यात विशेषण नसते. कारण विशेषण हे नावाबद्दलच माहिती सांगते. जर नामच नसेल तर विशेषण त्या वाक्यात नसते. त्याच्यानंतर विशेषणाचे स्थानानुसार दोन प्रकार पडतात. विशेषणाचे स्थानानुसार दोन प्रकार पडतात. आदिविशेषण आणि विधिविशेषण. आदिविशेषण म्हणजेच नामापूर्वी, आदिविशेषण हा चिंच आंबट म्हणजेच या नामापूर्वी विशेषण आला आहे, याला आदिविशेषणाचं असे म्हणतील. आणि नामानंतर जर विशेषण आलं असेल तर त्याला विधिविशेषण असे म्हणतात. हाच इथं लिहिले आहे मित्रांनो. नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला आदिविशेषण असे म्हणतात आणि नामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधिविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ हुशार मुलगा. तर इथं मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला नाव ओळखायचं आहे. नाम कोणतं आहे? मुलगा आहे. तर ह्या नामाबद्दल विशेषण कोणतं आहे? हुशार. मुलगा कसा आहे? हुशार आहे. मुलगा हा हुशार आहे. म्हणून तर मुलाबद्दल विशेष माहिती कोण सांगत आहे? हुशार हा शब्द सांगत आहे. तर मुलगा कसा आहे? हुशार. आणि विशेष कोणता आहे? तर मुलगा आहे, कारण की हा विशेषण आहे. तर जो हा मुलगा ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते, ज्या नामाबद्दल विशेषण आलेला असते त्या नामाला आपण विशेष्य असे म्हणतो. आणि याच्यानंतर आहे मित्रांनो मुलगा. हा बघा मित्रांनो, इथं हुशार मुलगा शांत आहे आणि इथं मुलगा आहे हा नाम आहे मित्रांनो, नाम. आणि हा विशेषण आहे. तर इथं नामाच्या नंतर आलेला आहे. नामाच्या नंतर विशेषण आलेले आहे म्हणून त्याला विधिविशेषण असे म्हणतात. आंबा गोड. आंबा हा नाम आहे मित्रांनो आणि हा गोड आहे हा विशेषण आहे. म्हणजेच नामाच्या नंतर आलेला आहे म्हणून त्याला विधिविशेषण असे म्हणतात. इथं बघा, गोड आंबा मला आवडते. गोड आंबा मला आवडते. तर इथं मित्रांनो नाम आहे आणि नामाच्या अगोदर विशेषता सांगत आहे. कशाबद्दल? नामाबद्दल. तो कसा आहे नाम? आंबा कसा आहे? गोड आहे म्हणून तो विशेष माहिती सांगत आहे. त्याला नामाच्या पूर्वी आलेला आहे म्हणून त्याला आदिविशेषण असे म्हणतात. आदिविशेषण हे याच्यावरून तुम्हाला कळते, आदिविशेषण हे नामाची व्याप्ती मर्यादित करते आणि विधिविशेषण हे नामाची व्याप्ती मर्यादित करत नाही. मग विशेषणाला लिंग वचन बदलत असते काय? विशेषणाला स्वतंत्र स्थान नाही. विशेषणाला स्वतंत्र स्थान नाही. म्हणून नामाचे जे लिंग वचन असते तेच विशेषणाचे पण
विशेषणाचे पण तेच असते. नामाचे जे लिंगवचन असेल तेच विशेषणाचे पण असते. मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल? एकदा बघून घ्या. नामाची व्याख्या. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. काही विशेषण हे विकारी असतात, काही विशेषण हे अविकारी असतात. मग विकारी शब्द म्हणजेच काय? जे लिंग वचन विभक्ती याच्यानुसार बदलत असतात त्याला विकारी शब्द असे म्हणतात. आणि अविकारी शब्द म्हणजे लिंग वचन विभक्ती यामध्ये बदल होत नाही त्याला अविकारी शब्द असे म्हणतात. ज्या नामासाठी विशेषण आलेला असते त्याला विशेष्य असे म्हणतात. ते अगोदर उदाहरण घ्यायच्या. आंबट चिंच म्हणजेच आंबट चिंच. चिंच या शब्दासाठी विशेष माहिती कोणता सांगत आहे? आंबट. म्हणजे हा विशेषण झाला. आणि त्याच्या नंतर जो नाम असतो त्याला विशेष्य म्हणतात. तेच इथं लिहिलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर वर्णन केले जाते ते विशेष्य. आपण विशेष्य म्हणजे आंबट हा कशाचं वर्णन करते? चिंचेचं वर्णन करते. म्हणजेच ते झाले विशेष्य. आणि वर्णन करणारा शब्द म्हणजेच आंबट हा विशेषण आहे मित्रांनो. इथं जर तुम्हाला विशेष्य आणि विशेष्य कन्फ्युज जर होत असेल तर डायरेक्ट तुम्ही विशेषण काढायचे आणि त्याच्या अगोदरचा किंवा नंतरचा जो शब्द असतो त्याला आपण विशेष्य म्हणायचे. वाक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी जर नामाच्या अगोदर विशेष माहिती सांगत असेल तर त्याला विशेषण असे म्हणतात मित्रांनो. त्याचे स्थान निश्चित केलेले नाहीये. त्याच्यानंतर विशेषणाचे स्थानानुसार दोन प्रकार पडतात. आदिविशेषण आणि विधिविशेषण. आदिविशेषण म्हणजेच काय? नामाच्या अगोदर, नामाच्या पूर्वी नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द येत असेल तर त्याला आदिविशेषण असे म्हणतात. आणि नामाच्या नंतर माहिती सांगणारा विशेषण जर येत असेल तर त्याला विधिविशेषण असे म्हणतात. आदिविशेषण हे नामाची व्याप्ती मर्यादित करतात आणि विधिविशेषण हे नामाची व्याप्ती मर्यादित करत नाही, कारण की ते नंतर येत असतात. त्याच्यानंतर आहेत मित्रांनो विशेषणाचे मुख्य 3 प्रकार. गुणविशेषण, संख्या विशेषण आणि साधित विशेषण. गुण विशेषण म्हणजे काय? एखाद्या नामाबद्दल त्याच्या गुणाची विशेष माहिती सांगते त्याला गुण विशेषण असे म्हणतात. हे लिहिलेले आहेत मित्रांनो. नामाबद्दल अगोदर विशेषण येऊन ते गुण किंवा विशेषता दर्शवितात त्यांना गुण विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ आहे आंबट. मला आंबट बोरे आवडतात. तर मित्रांनो इथं नाम कोणतं आहे? नाम आहे बोरे. हा आहे नाम. आणि विशेषण कोणतं आहे? आंबट आहे. विशेषण आंबट आहे. तर या नामाबद्दल त्याचे गुण सांगत आहे. म्हणजेच आंबट आहे ते गुण आहेत. त्याची आंबट आहे, गोड आहे, ही कशी आहे याच्याबद्दल त्या नामाबद्दल त्याच्या गुणाबद्दल माहिती सांगत आहे, म्हणून त्याला गुण विशेषण असे म्हणतात. संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात मित्रांनो. हे कोणकोणते आहे संख्या विशेषण? संख्या विशेषण म्हणजेच काय हे मित्रांनो आपण सर्व यांची डेफिनेशन काय आहे प्रत्येक प्रकाराची ते आपण लिहिणार आहोत. अगोदर संख्या विशेषण म्हणजेच काय? संख्या विशेषण म्हणजेच ते आपण संख्येमध्ये गणना केली जाते त्याला संख्या विशेषण असे म्हणतात. त्याच्यावरूनच त्याचे प्रकार पडतात मित्रांनो 5. गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, उत्तकवाचक आणि अनिश्चितवाचक. तर गणनावाचक संख्या विशेषण म्हणजेच काय? गणनावाचक संख्या विशेषण म्हणजेच विशेषण नामाच्या अगोदर विशेषण ही गणना केली जाते त्याला गणनावाचक विशेषण असे म्हणतात. पूर्णांकवाचक त्याचे 3 प्रकार पडतात मित्रांनो. गणनावाचकाचे 3. पूर्णांकवाचक, अपूर्णवाचक आणि साकल्यवाचक. पूर्णांकवाचक म्हणजेच पूर्ण संख्या. जशी हे 1 आहे हे पूर्ण संख्या आहे, 2 आहे पूर्ण संख्या, 3 पूर्ण संख्या, 5 पूर्ण संख्या, 10 पूर्ण संख्या, 11 पूर्ण संख्या. आणि अपूर्णांक
अपूर्णांकवाचक म्हणजे जी अर्धा, हे म्हणजे अर्धी झाली. पाऊण, ही पाऊण झाली म्हणजेच अर्धा भाग उरलेला आहे. आणि पाव भाग, तो पण इथं पाव पण आहे मित्रांनो. चतकोर म्हणजे कोणाची चार चार कोण केले त्याला आपण अपूर्णांक वाचक असे म्हणतो. त्याच्यानंतर साकल्यवाचक तिसरा प्रकार आहे. साकल्यवाचक म्हणजे सर्वच्या सर्व संख्या, दोन्ही, तिन्ही, चारी, पूर्ण, पाचही असे संख्या म्हणजेच त्याला साकल्यवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. क्रमवाचक क्रमवाचक म्हणजे क्रमानुसार त्याची गणना करणे. क्रमवाचक पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, 10वा, 15वा, 50वा, 20वा हे झाले क्रमवाचक. आणि त्याच्यानंतर आहे आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक म्हणजेच आवृत्ती म्हणजेच पट. लक्षात ठेवा मित्रांनो, आवृत्ती म्हणजे पट. आवृत्ती म्हणजे पट आणि पुस्तक म्हणजेच गट. तर आवृत्तीवाचक म्हणजेच पट, दुप्पट, तिप्पट, दुहेरी किंवा तिहेरी, द्विगुणित, सद्गुणित. पुस्तकवाचक म्हणजेच आपण म्हटलं गट. गट म्हणजे एक एक गटचे 2-2 गट, 10-10 गट असे गटानुसार त्याचे प्रकार पडतात मित्रांनो. जसं एक एक गट, 2-2 गट, 5-5 गट, 10-10 गट, 20-20 गट, 50-50 गट हे झाले पुस्तकवाचकाचे प्रकार. त्याच्यानंतर आहे अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्वनाम म्हणजेच हे सर्वनाम कशाबद्दल आले आहेत ते आपल्याला सांगू शकत नाही, म्हणून त्यांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम सर्व काही, उदाहरणार्थ आहे सर्व काही, इतर आणि इत्यादी. याच्यावरून आपण तो नाम कशाबद्दल आलेला आहे हे आपण सांगू शकत नाही. याच्यानंतर मित्रांनो गुणविशेषण झाला, संख्या विशेषण आणि साधित विशेषण. साधित विशेषण म्हणजेच काय? हे धातूला प्रत्यय लावून जे तयार केलेले जातात, ते जे साधले जातात त्यांना साधित विशेषण असे म्हणतात. साधित विशेषण म्हणजे 6 प्रकार पडतात. नाम साधित, सर्वनाम साधित, धातू साधित, अवयव साधित आणि समास साधित असे एकूण 6 प्रकार पडतात मित्रांनो. याच्यानंतर आपण पूर्ण नाम साधित काय होते, सर्वनाम साधित काय होते, याचे डेफिनेशन काय आहे आणि याचे उदाहरण काय आहे ते आता आपण बघणार आहोत. आतापर्यंत आपण विशेषणाचे प्रकार बघितला मित्रांनो. संख्या विशेषण, साधित विशेषण. पण आपण संख्या विशेषणाचे डिटेल मध्ये अभ्यास केला नव्हता आणि साधित विशेषणाचा पण आपण डिटेल मध्ये अभ्यास केला नव्हता. तर अगोदर आपण संख्या विशेषण बघू. संख्या विशेषण म्हणजेच काय? ज्या विशेषणामुळे संख्येचा बोध होतो त्याला संख्या विशेषण असे म्हणतात. संख्या विशेषणाचे प्रकार पडतात. गणनावाचकाचे पण 3 प्रकार पडतात. प्रथम पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. दुसरा प्रकार पडतो क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पुस्तकवाचक. ते आपण बघू मित्रांनो. तर गणनावाचक म्हणजेच काय? गणनावाचक संख्या विशेषण म्हणजे काय? जेव्हा संख्येची गणना किंवा मोजणी केल्या जाते तेव्हा त्याला संख्या विशेषण असे म्हणतात. तेव्हा त्याला गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतात. गणनावाचक संख्या विशेषणाचे 3 प्रकार पडतात. पूर्णांकवाचक म्हणजेच पूर्ण संख्या मित्रांनो. आणि अपूर्णवाचक म्हणजेच अपूर्ण संख्या म्हणजेच 1, 2, 3, 4 अशा ह्या पूर्ण संख्या झाल्या. आणि अपूर्णांकवाचक म्हणजेच अर्धा, पाऊण, पाव हे अपूर्णवाचक. आणि साकल्यवाचक म्हणजेच सर्वच्या सर्व संख्या, त्याला साकल्यवाचक सर्वनाम म्हणतात. तर ज्यावेळी एखादी संख्या पूर्ण संख्या विशेषणाचे कार्य करते, पूर्ण संख्या जर विशेषणाची कार्य करत असेल तर त्याला पूर्णांकवाचक विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ 5 विद्यार्थी आहेत तर इथं पूर्ण संख्या कोणती आहे? 5.
आणि 5 आणि नाम कोणता आहे विद्यार्थी, तर विद्यार्थ्याबद्दल 5 विद्यार्थी आहेत म्हणजे पूर्ण संख्या हे विशेषणाचे कार्य करते म्हणून त्यांनाच पूर्णांकवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. त्याच्यानंतर ज्यावेळी एखादी अपूर्ण संख्या विशेषणाचे कार्य करत असते तेव्हा त्याला अपूर्ण वाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ आहे अर्धा डझन. डझन हा काय आहे नाम आहे मित्रांनो आणि अर्धा डझन हे विशेषण आहे. तर अर्धा डझन, अर्धा हा अपूर्ण संख्या आहे आणि ते विशेषणाचे कार्य करत असेल तर त्याला अपूर्ण वाचक विशेषण संख्या विशेषण म्हणतात. तर अर्धा डझन, डझन काय आहे मित्रांनो हा नाम आणि अर्धा याचेच उदाहरण अर्धा, पाऊण, पावणे तीन, पावणे चार असे म्हणजे पूर्ण संख्या नाही त्याला अपूर्णवाचक संख्या म्हणतात. आणि पूर्णवाचक संख्येमध्ये पूर्ण संख्या असते जसे 5, 6 हे पूर्ण संख्या असते मित्रांनो, अर्धी नाही. आणि साकल्यवाचक म्हणजे इथं पूर्ण संख्या, इथं अर्धी संख्या आणि साकल्य म्हणजे सर्वच्या सर्व संख्या, पूर्णच्या पूर्ण संख्या. म्हणजे उदाहरण त्याची डेफिनेशन काय, दिलेल्या वस्तूमध्ये सर्व संख्याचा बोध होतो. मी म्हटलं ना तुम्हाला सर्वच्या सर्व संख्या पूर्ण सर्व संख्याचा बोध होतो त्या शब्दामधून होतो. त्या तो शब्द जर विशेषणाचे कार्य करत असेल, ज्या शब्दामधून सर्वच्या सर्व असा बोध होतो आणि तो जर शब्द विशेषणाचे कार्य करत असेल तर त्याला साकल्यवाचक सर्वनाम म्हणतात. साकल्य पूर्णच्या पूर्ण म्हणजे 2 राहिले तर 2नी म्हणतो आपण, 3 राहिले तर 3नी, 4नी 5ची असे म्हणजे पूर्णच्या पूर्ण संख्या. त्याच्यानंतर आहे मित्रांनो कर्मवाचक संख्या विशेषण. कर्मवाचक संख्या विशेषण म्हणजेच क्रम पद्धतीने मोजणी करणे, गणना करणे त्याला क्रमवाचक संख्या विशेषण म्हणतात. ज्या विशेषणाने संख्येचा क्रम सुचविला जातो. जर नामाच्या अगोदर संख्येचा क्रम हा शब्द आलेला असेल तर त्याला क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात मित्रांनो. संख्येचा क्रम सुचवित असेल, संख्येचा क्रम सूचित केला असेल तर त्यास क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. तर हे आहेत मित्रांनो त्यांचे उदाहरण आणि हे शब्द आहेत मित्रांनो उदाहरणाचे. पहिला, दुसरा, तिसरा. क्रमवाचक म्हणजे आपण जशी क्रम पद्धतीने 1, 2, 3, 4 असे आपण गणना करतो त्याच पद्धतीने त्याला क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे संख्या विशेषणाच्या आवर्तीवाचक संख्या विशेषण. आवर्ती म्हणजेच पट. आवर्ती म्हणजे पट ठेवा, पट लक्षात ठेवा मित्रांनो. पट म्हणजेच दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट, दुहेरी, तिहेरी हे असे शब्द येतातच मित्रांनो. आवर्ती म्हणजे पट. जेव्हा संख्येची आवर्ती दाखविताना ते जर विशेषणाचे कार्य करत असेल तर त्याला आवर्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ आहे दुप्पट, चौपट आणि दसपट, पाचपट. तो कितीही पट असो पण जेव्हा पट शब्द लागला, दुहेरी लागला, तिहेरी लागला तर आपण समजून जायचं की तो क्रम संख्यावाचक विशेषण आहे. अरे आवर्तीवाचक संख्या विशेषण आहे मित्रांनो. पुस्तक म्हणजेच गट. जर सर्वात जास्त विद्यार्थी कुठं कन्फ्युज होतात मित्रांनो, क्रम आवर्तीवाचक आणि पुस्तकवाचक, पुस्तक दर्शक संख्या विशेषण याच्यामध्ये कन्फ्युज होतात मित्रांनो. जर तुम्हाला आवर्ती आणि पुस्तक वाचक इथं जर तुम्हाला कन्फ्युज होत असेल तर तुम्ही आवर्ती म्हणजे पट लक्षात ठेवा आणि पुस्तक म्हणजेच गट. तर पुस्तक दर्शक वाचक सर्वनाम ओळखण्याची एक साधी ट्रिक आहे. तिथं गट आहेत, 1 गट, 2 गट, 20 गट, 50 गट अशा पद्धतीने फक्त तिथं गट असतात. आणि आवर्ती म्हणजेच मध्ये 3 शब्द येत असतात. दुप्पट येत असते आणि दुहेरी असते आणि तिहेरी अशा पद्धतीने येत असतात म्हणून तिथं कन्फ्युज होते. तर तुम्हाला अगोदर पुस्तक दर्शक संख्या विशेषण ओळखायचे मित्रांनो. हे तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला आवर्तीवाचक संख्या विशेषण आपोआप लक्षात राहील. त्याच्यानंतर अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित संख्या विशेषण हे दुप्पट, चौपट आणि दसपट, पाचपट, 12 पट हे अनिश्चित संख्या विशेषण. जेव्हा संख्येचा निश्चितपणे बोध होत नाही त्याला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. ते
काही शब्द आहेत मित्रांनो, अल्प, काही, सर्व, थोडे, अनेक, एकदर, पायलीभर, मुठभर, शेरभर, हे ते शब्द आहेत मित्रांनो. आपण म्हणतो काही काही मुलं, त्याचा निश्चितपणे बोध होत नाही. काही मुलं, सर्व, काही मुलं आणि सर्व मुलं म्हणजे सर्व मुलं, पण किती आहेत, तो किती संख्या आहे ते निश्चित सांगता येत नाही. थोडे मुलं आपण असे म्हणतो, तर थोडे म्हणजे किती मुलं, 5, 10 असे आपण निश्चित सांगता येत नाही, म्हणून त्यांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. अरे अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात. तर हे आहेत मित्रांनो एकूण 5 प्रकार संख्या विशेषणाचे. पहिला आहे गणनावाचक, दुसरा आहे क्रमवाचक, तिसरा आहे आवर्तीवाचक आणि चौथा आहे पुस्तकवाचक आणि पाचवा आहे अनिश्चित वाचक. हे आहेत मित्रांनो संख्या विशेषणाचे प्रकार. याच्यानंतर आहे तिसरा प्रकार. आपण बघितला होता विशेषणाचे एकूण प्रकार किती, गुण विशेषण, दुसरा संख्या विशेषण आणि तिसरा साधित विशेषण. ते आपण बघितलं. आपण तिथं व्यवस्थित हे डेफिनेशन लिहिले नव्हते, त्यामुळे आपण इथं नामसाधित विशेषणाचे पूर्ण डेफिनेशन आता आपण बघणार आहोत. तर नामसाधित विशेषण म्हणजेच काय, विशेषण नामसाधित विशेषण म्हणजेच काय, नामसाधित विशेषण विशेष्य किंवा नामाचे अगोदर आपण बघितलं की नामा विशेषण ज्या नामायोजी आलेला असते, नामाच्या जागी आलेला असते त्यांना विशेष्य असे म्हणतात. नामाचे अगोदर दुसरा नामच येऊन म्हणजेच विशेषण काय करते, नामाबद्दल विशेष माहिती सांगते. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याकरिता दुसरा नामच येत असेल तर त्याला नामसाधित विशेषण असे म्हणतात. आणि सार्वनामिक विशेषण, सार्वनामिक म्हणजेच सर्वनाम, सार्वनामिक म्हणजे सर्वनाम म्हणजेच नामाच्या अगोदर जर सर्वनाम येत असेल तर त्याला सार्वनामिक विशेषण म्हणतात. सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. आणि नामाच्या अगोदर जर नामच येत असेल तर त्याला नामसाधित विशेषण म्हणतात मित्रांनो, नामसाधित विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ आहे, तिला बनारसची साडी आहे. जर मित्रांनो तुम्हाला नामसाधित शोभून दिसते, नामसाधित जर तुम्हाला ओळखायचा असला तर बनारसची साडी, कोल्हापूरचे चादर, नागपूरचे संत्री आणि नाशिकचे द्राक्षे म्हणजेच हा पण द्राक्षे पण नाम आहे आणि नाशिक पण नाम आहे. म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याकरिता नामाचाच उपयोग होतो, त्याला नामसाधित विशेषण असे म्हणतात. आणि सार्वनामिक विशेषण नामाबद्दल माहिती सांगण्याकरिता सर्वनामाचा उपयोग होतो, त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. म्हणजेच नामाच्या अगोदर सर्वनाम येत असतो मित्रांनो, त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. तर उदाहरणार्थ आहे, हा मनुष्य बुद्धिमान प्राणी आहे. तर इथं नाम कोणतं आहे, मनुष्य आहे, मनुष्य. आणि नामाच्या अगोदर आपल्याला सर्वनाम पाहिजे, तेव्हाच तो सार्वनामिक होईल. तर हा सार्वनामिक आहे. आपण मागच्या टॉपिक मध्ये सर्वनाम हा चॅप्टर शिकला, तिथं जर तुम्ही बघितला नसाल तर तो सर्वनाम चॅप्टर बघून घ्या मित्रांनो पूर्ण डिटेल मध्ये. दुसरा तुम्हाला व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नाही ना. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर ज्या एक्झाम मध्ये मराठी येते त्या एक्झामचे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकाल मित्रांनो. एवढी तिथं माहिती पूर्ण डिटेल मध्ये दिलेली आहे. तिसरा आहे इथं, दुसरा आहे असला नवरा नको ग बाई. तर इथं नाम कोणता आहे, नवरा आहे. आणि नवऱ्याच्या बद्दल विशेष माहिती कोण सांगते, सर्वनाम असला सांगते. तर असला हा काय आहे, सर्वनाम आहे. म्हणजेच मित्रांनो सर्वनाम हा नामाच्या अगोदर येत असेल तर त्याला सार्वनामिक विशेषण म्हणतात, सार्वनामिक विशेषण म्हणतात, विशेषण होते. आणि नामाच्या अगोदर हा आहे मित्रांनो, नामाच्या अगोदर जर नामच येत असेल तर त्याला नामसाधित विशेषण असे म्हणतात.
धातू साधित. धातू साधित विशेषण म्हणजेच काय, तुम्हाला धातू धातू म्हणजेच माहित आहे का, धातू म्हणजेच मूळ शब्द असते आणि त्या मूळ शब्दाला प्रत्यय लावून जर तो कार्य करत असेल तर अर्थपूर्ण कार्य करत असेल तर त्याला आपण क्रियापद म्हणतो आणि अर्थपूर्ण कार्य करत नसेल तर त्याला आपण धातू साधित असे म्हणतो. तर धातू किंवा क्रियापद हे विशेषणाचे जर कार्य करत असेल तर त्याला आपण धातू साधित विशेषण असे म्हणतो. म्हणजेच नामाचे अगोदर क्रियापद क्रियावाचक शब्द येत असेल, क्रियावाचक म्हणजेच क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच त्याला आपण क्रियावाचक शब्द असे म्हणतो, ते माहिती सांगत असेल तर त्याला धातू साधित विशेषण पण म्हणतात मित्रांनो. उदाहरणार्थ आहे बोलका पोपट उडून गेला. तर इथं नाम कोणतं आहे, पोपट आहे आणि पोपटाबद्दल विशेष माहिती कोण सांगत आहे, बोलका आहे. तर बोलका हा काय आहे, बोलका हा क्रियावाचक शब्द आहे. बोलका हा क्रियावाचक शब्द आहे. बोलका हा क्रियापदही आहे आणि क्रियावाचक पण शब्द आहे, म्हणून त्याला धातू साधित विशेषणाचा तो उदाहरण आहे. त्याच्यानंतर आहे समास घटित विशेषण. नामाचे अगोदर समास घटित विशेषण म्हणजे सामाजिक शब्द मित्रांनो. नामाचे अगोदर सामाजिक शब्द येत असेल, सामाजिक शब्द येत असेल तर त्याला समास घटित असे म्हणतात मित्रांनो. समास घटित विशेषण असे म्हणतात. त्याच्यानंतर उदाहरणार्थ आहे साखर भात. साखर भात नीतूला खूप आवडते. तर इथं नाम कोणतं आहे मित्रांनो, नीतू. नीतूला काय आवडते, साखर भात. आणि साखर भात हा कोणता शब्द आहे, सामाजिक शब्द आहे. सामाजिक शब्द म्हणजे काय ते आपण विभक्ती ह्या चॅप्टर मध्ये बघितलं मित्रांनो. तर सामाजिक शब्द म्हणजे दोन शब्द जोडून येतात त्यांना सामाजिक. इथं कोणते शब्द आहेत, साखर आहे एक शब्द आणि भात हे दोन जोडून आले, त्या शब्दांना सामाजिक शब्द असे म्हणतात. आणि समास घटित म्हणजे समाज जेव्हा आपण चॅप्टर शिकणार तिथं पण सामाजिक शब्द याच्यावर डिपेंड असते मित्रांनो. तर नीतूला साखर भात आवडला, साखर भात खूप आवडते. तर नामाच्या अगोदर सामाजिक शब्द आलेला आहे म्हणून त्यांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे संबंधी विशेषण. नामाच्या अगोदर विशेषणाला षष्टी प्रत्यय कोणकोणते आहेत, आपण विभक्तीमध्ये षष्टी प्रत्ययाचे चाचीचे झाजीचे हे प्रत्यय लागले राहतात, ते आपण बघितलं मित्रांनो. तर षष्टी हे प्रत्यय चाचीचे हे जर किंवा नामाच्या अगोदर विशेषणाची म्हणजे संबंध मध्ये आपण सर्वनाम बघितलं होतं. सर्वनाम कोणकोणते आहेत, जो जी जे हे सर्वनाम आहे. ते येऊन जर माहिती सांगत असेल म्हणजेच नामाच्या अगोदर तो ती ते किंवा जो जी जे ज्या नामाला जोडून येतील त्यांना संबंधी विशेषण असे म्हणतात मित्रांनो. तर हे झाले साधित विशेषणाचे प्रकार. आपण विशेषणाचे मुख्य प्रकार गुणविशेषण, संख्या विशेषण आणि साधित विशेषण हे तिसरा प्रकार आहे. साधित विशेषणाचे 5 प्रकार पडतात, नाम साधित, सार्वनामिक साधित, धातू साधित आणि समास घटित साधित आणि संबंध साधित. संबंधी साधित हे जर तुम्ही सर्वनाम चॅप्टर कधी व्यवस्थित बघितला तर तुम्हाला संबंधी साधित हा लवकर लक्षात राहील मित्रांनो. आणि जर समास घटित म्हणजे सामाजिक शब्द तुम्हाला जर समजत नसेल तर सामाजिक शब्द म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त शब्द जोडून येतात आणि एकच शब्द बनतो, त्याला सामाजिक शब्द असे म्हणतात. आणि सार्वनामिक जर तुम्हाला सर्वनाम तुम्ही चॅप्टर बघितला नसाल तर सार्वनामिक म्हणजे नामाबद्दल सर्वनाम वापरले जातो त्याला सार्वनामिक असे म्हणतात. आणि नाम साधित म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती करण्याकरिता नामाचा उपयोग होतो त्याला नाम साधित असे म्हणतात. आणि सार्वनामिक म्हणजे नामाबद्दल माहिती सांगण्याकरिता सर्वनामच वापरले जातात त्यांना सर्वनामिक असे म्हणतात. आणि धातू साधित म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याकरिता धातूच्या म्हणजे नामाच्या अगोदर धातू किंवा क्रियापदाचा
उपयोग होतो त्याला धातू साधित असे म्हणतात. त्याच्यानंतर समास घटित. समास घटित म्हणजेच सामाजिक शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याकरिता सामाजिक शब्द सामोरे येत असेल नामाच्या तर त्याला समास घटित असे म्हणतात. आणि संबंध साधित म्हणजेच जो जी जे किंवा षष्टीच्या चे हे प्रत्यय नामाच्या अगोदर लागत असतील तर त्याला संबंधित विशेषण असे म्हणतात मित्रांनो. हे आहेत मित्रांनो. आतापर्यंत आपण काय काय बघितलं विशेषण चॅप्टर मध्ये विशेषणाची डेफिनेशन विशेषणाचे डेफिनेशन बघितलं मित्रांनो. त्याच्यानंतर स्थळ स्थितीनुसार त्याचे किती प्रकार पडतात 2 प्रकार पडतात मित्रांनो आदि विशेषण आणि विधी विशेषण. त्याच्यानंतर विशेषणाचे मुख्य 3 प्रकार पडतात ते आपण हे बघितले मित्रांनो. संख्या विशेषण गुण विशेषण संख्या विशेषण आणि तिसरा साधित विशेषण. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाही मित्रांनो. जर तुम्हाला याची पीडीएफ स्वरूपात नोट्स पाहिजे असेल तर 9637064374 ह्या नंबरवर नोट्स म्हणून पाठवा मित्रांनो. तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जाईल. जर आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.